मित्रांनो नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. फ्रेंड्स, in the previous period we talked about question number 5 B1 and it was dialogue writing where we talked about the steps A, B and C and whatever is necessary for that, how we get more and more marks out of 5. मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये जसं डायलॉग बघितला तसं त्याचा और असणारा प्रश्न B2 क्वेश्चन नंबर 5 B2 ज्याचं नाव आहे ड्राफ्टिंग अ स्पीच, याच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. मी परत आपणाला एक गोष्ट मुद्दाम लक्षात आणून देतो, कन्फ्युजन नको व्हायला, गोंधळ नको व्हायला, की B1 हे B2 ला और आहे. जसं क्वेश्चन नंबर 5 मध्ये A1 आणि A2 होतं, फॉर्मल लेटरला इनफॉर्मल लेटर और होतं, तसंच त्याच क्वेश्चनमध्ये बी मध्ये सुद्धा B1 आणि B2 हे एकमेकाला और आहेत. हे क्लिअर करून घ्या. मीन्स यू आर गोइंग टू सॉल्व आयदर अ डायलॉग or writing or drafting a letter. दोन्हीपैकी एकच प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. एकतर तुम्ही डायलॉग लिहिणार आहात किंवा तुम्ही भाषण लिहिणार आहात. हे ध्यानात ठेवा. दोन्हीही लिहायचं नाही, लिहिणं अपेक्षित नाही. जर का तुम्ही दोन्ही लिहिलं तरीही मार्क फक्त 5 पैकीच दिले जाणार आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट एनर्जी, डोंट वेस्ट युअर स्ट्रेंथ अँड कॅपॅसिटी. यूज द करेक्ट कॅल्क्युलेशन ऑफ टायमिंग. यू सॉल्व आयदर B1 और B2. एकतर डायलॉग लिहा नाहीतर भाषण लिहा. मग पुन्हा तुमचा मला प्रश्न असा येईल की मग दोन तुम्ही शिकवतेत कशासाठी? शिक्षक म्हणून तुम्हाला दोन्ही शिकवणं आमचं काम आहे, कारण दीज आर द ऑप्शन्स. 100% विद्यार्थ्यांना डायलॉगच सोडवायचा आहे असं होऊ शकत नाही. काही विद्यार्थ्यांना स्पीच सोपं वाटतं, त्यांना स्पीच सोडवावं वाटतं, डायलॉग नको वाटतो. ज्यांना डायलॉग नको वाटतो त्यांनी स्पीच सोडवायचं, त्याच्यासाठी शिकवायलो आहे. आणि ज्यांना स्पीच नको आहे त्यांना डायलॉग सोडवायचा आहे, त्यांनी डायलॉग शिकवलेला आहे. इट्स युअर चॉईस, 2 ऑप्शन्स फॉर यू. त्यामुळं दोघापैकी कोणतं महत्त्वाचं किंवा दोघापैकी कोणतं सोपं असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तर नाही देता येणार. दोन्ही सोपे आहेत. बोथ आर इझियर. इट्स डिपेंड अपॉन यू. इट्स युअर जॉब. इट्स युअर पार्ट. तुम्हाला डिसाईड करायचं आहे ह्या दोन्ही बाजू ऐकून की कोणतं आपण लिहिणार आहोत, आपण कोणतं प्रिपेअर करणार आहोत. ओके. त्यामुळं आज आपण ज्या विद्यार्थ्यांना स्पीचमध्ये इंटरेस्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांना स्पीच लिहायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आपण इथं हे घेतोय. ड्राफ्टिंग अ स्पीच. व्हॉट इज मीन बाय अ स्पीच? मी याच्यासाठी इथं असं लिहिलेलं आहे किंवा नेमकं स्पीच म्हणजे काय? काय नाही, स्पीच म्हणजे आपल्या भाषेमध्ये भाषण. तसं स्पीचचा अर्थ बोलणे, संवाद, डायलॉग असाही होतो. पण या ठिकाणी या लेटरमध्ये किंवा या क्वेश्चनमध्ये भाषण अशा अर्थानं आहे, म्हणजे तुम्हाला भाषण लिहायचे परीक्षेमध्ये. ते भाषण लिहायला शिकवण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट क्लिअर करतो की हा क्वेश्चन नवीन पानावर आन्सर शीटमध्ये आपण सुरू करणार आहोत. नवीन पानावरच प्रश्न सुरू करायचा. त्याच्यामध्ये किमान 4 पॅराग्राफ्स, 3 ते 4 पॅराग्राफ्स येणं अपेक्षित आहे, कारण हे 3 पॅराग्राफ तर मस्तच आहेत. राईट. एवढं लिखाण करणं अपेक्षितच आहे.
त्याचबरोबर आपल्या स्पीचमध्ये संदर्भानुसार गुड थॉट किंवा प्रॉवर्ब येणं आवश्यक आहे. जसा विषय दिलेला आहे त्या विषयानुसार आपण सुविचार किंवा म्हण लिहिणं अपेक्षित आहे, त्याच्या रिलेटेड, त्याच्या संदर्भातले. ओके, बरोबर. आता हे स्पीच लिहित असताना कोणकोणत्या स्टेप्स आहेत त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. स्टेप्स इन ड्राफ्टिंग अ स्पीच. पायऱ्या. पहिली स्टेप आहे फॉर्मल ग्रीटिंग. फॉर्मल ग्रीटिंग म्हणजे औपचारिक स्वागत. औपचारिक स्वागत जो फर्स्ट पॅराग्राफ, जो पहिला पॅराग्राफ आहे. तुम्ही सुद्धा आतापर्यंत तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या गावात किंवा अन्य ठिकाणी कुठं कार्यक्रम टी व्हीवरती पाहिला असेल तर कुठल्याही भाषणाची, कुठल्याही वक्त्याच्या भाषणाची, बोलण्याची स्टेजवरली सुरुवात ही डायरेक्ट विषयाला धरून होत नाही. ते डायरेक्ट विषयावर नाही बोलत, ते अगोदर फॉर्मल ग्रीट करतात. अगोदर औपचारिक पद्धतीने सगळ्यांचं स्वागत करतात. बरोबर आहे ना. आता इथं लिहिलंय बघा, उदाहरण दिलंय इथं. कसं तुम्ही अशी लेटरची सुरुवात करू शकता. ऑनरेबल प्रेसिडेंट, कार्यक्रमाचे अध्यक्ष, चीफ गेस्ट, प्रमुख पाहुणे, रिस्पेक्टेड टीचर्स, आदरणीय गुरुजन वर्ग, फ्रेंड्स, मित्रांनो, लेडीज अँड जेंटलमॅन, बंधू आणि भगिनीनो. या वाक्यानं आपल्या लेटरची, स्पीचची सुरुवात होणं अपेक्षित आहे. किंबहुना याच वाक्यानं सुरुवात करायला शिकायचं. पुढे आपण असं वाढवू शकतो. जेंटलमॅन, आय एम हिअर टू स्पीक ऑन दिस सब्जेक्ट डॅश डॅश. मी आज या विषयावर आपल्यासमोर माझे विचार मांडणार आहे. आय एम गोइंग टू स्पीक ऑन दिस सब्जेक्ट. प्लीज लिसन केअरफुली. कृपया लक्ष देऊन ऐकावं. This can be the perfect beginning of your speech. Formal greet or greeting. या पद्धतीच्या वाक्यानं तुमच्या स्पीचची सुरुवात छानपैकी होऊ शकते आणि पद्धतशीर आणि स्टेपनं होऊ शकते. हे तुम्ही लक्षात ठेवा हे वाक्य. स्टेप नंबर 2, बॉडी ऑफ द स्पीच. The subject matter or the subject, the points which is given to you. कोणता विषय तुम्हाला दिलेला आहे त्या विषयानुसार तुम्हाला सेकंड आणि थर्ड पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे. Means you can make 2 paragraphs regarding to the main subject of your speech. It is called body of your speech. नुसतं तुम्ही ऑफिशियल किंवा फॉर्मल ग्रीटिंग केलं आणि भाषण संपलं असं नाही होऊ शकत. मुख्य विषय पुढे आहे आणि तो मुख्य विषय किमान 1 पॅराग्राफमध्ये आणि पुढे जाऊन 2 पॅराग्राफमध्ये तुम्ही त्याच्याबद्दल लिहायचं आहे. सब्जेक्ट कॅन बी डिफरंट, कंटेंट कॅन बी डिफरंट. विषय कुठलाही असू शकतो. बिगिनिंग सेम करू शकता तुम्ही. विषय कुठलाही असू द्या, त्याची सुरुवात फॉर्मल ग्रीट याच शब्दाने करू शकता. मात्र जेव्हा बॉडीचा विषय येतो, जेव्हा तुमच्या स्पीचचा विषय चालू होतो, तेव्हा तिथून तुमचं स्पीच डिफरंट व्हायला लागतं, वेगळं व्हायला लागतं आणि त्याच्यानुसार तुम्ही ते ॲड करू शकता. समजा तुम्हाला असा क्वेश्चन विचारला कोणी, गिव्ह युअर स्पीच ऑन द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ सायन्स. विज्ञानाचे फायदे आणि तोटे याच्याबद्दल तुमचं भाषण द्या. ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ अँड्रॉइड फोन्स, इंटरनेट फॅसिलिटी, चेंजेस यू वॉन्ट इन द एज्युकेशन पॉलिसी, शैक्षणिक धोरणात तुम्हाला अपेक्षित असणारे बदल, चेंजेस यू वॉन्ट इन द इव्हॅल्युएशन सिस्टम, मूल्यमापन पद्धतीमध्ये, एक्झाम सिस्टममध्ये तुम्हाला अपेक्षित असणारे बदल,
असला कुठलाही विषय आपणाला विचारला दिला जाऊ शकतो, तो विषय तुम्हाला बॉडी ऑफ द स्पीचमध्ये सेकंड अँड थर्डमध्ये लिहायचा आहे. मित्रांनो, जेव्हा मी प्रत्यक्ष तुम्हाला एक विषय घेऊन स्पीच लिहून देणार आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मी फक्त नियम सांगून थांबलेलो नाही आहे. डायलॉगमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, त्याच्या स्टेप सांगितल्या, त्याचं उत्तर कसं लिहावं सांगितलं, आणि पुन्हा प्रत्यक्ष मी डायलॉग तुम्हाला करून दाखवला आणि होमवर्क सुद्धा दिला. तसंच इथं सुद्धा दिस इज द सेकंड स्टेप. थर्ड, कन्क्लुडिंग पार्ट, म्हणजे त्या भाषणाचा समारोप. तुम्ही समारोप कसा करू शकता किंवा कसा करायला हवा. दिस इज द लास्ट पॅरा दॅट इज पॅराग्राफ. एक्झाम्पल दिलं यांनी कसा असावा, एक माहिती आपणाला. देर इज टू मच टू स्पीक ऑन दिस इम्पॉर्टंट सब्जेक्ट. या महत्वाच्या विषयावर बोलण्यासारखं भरपूर आहे. तुम्ही हे कुठल्याही विषयासाठी जवळपास 90-95% विषयासाठी हे वापरूच शकता. देर इज टू मच टू स्पीक. टू मच टू म्हणजे खूप. स्पीक ऑन दिस इम्पॉर्टंट सब्जेक्ट बट ड्यू टू टाइम लिमिट, परंतु वेळेची मर्यादा असल्या कारणानं आय मस्ट कन्क्लूड माय स्पीच. मला माझं भाषण आवर्तं घ्यावं लागणार आहे. आय मस्ट कन्क्लूड माय स्पीच. सायन्सचा विषय असू द्या, इंटरनेटचा विषय असू द्या, मोबाईलचा विषय असू द्या, एज्युकेशनचा विषय असू द्या, कंट्रीचा विषय असू द्या, फार्मरचा विषय असू द्या, फेस्टिवल असू द्या, स्कूल असू द्या, काहीही असू द्या, आपण हे वाक्य इथं टाकू शकतो की देर इज टू मच टू स्पीक ऑन दिस इम्पॉर्टंट सब्जेक्ट. या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासारखं खूप आहे, परंतु माझ्याकडे वेळ कमी आहे. बट ड्यू टू टाइमली, वेळेची मर्यादा असल्या कारणानं आय मस्ट कन्क्लूड माय स्पीच. मला माझं भाषण आवर्तं घ्यावं लागणार आहे. थँक्यू फॉर द चान्स. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. बरोबर. या शब्दानं त्या तुमच्या स्पीचचा कन्क्लुडिंग व्हायला पाहिजे, असं साधारणपणे याचं स्वरूप आहे. ओके, तुम्ही अगोदर ह्या स्टेप्स लिहून घ्या. आपण मग प्रत्यक्ष एक स्पीच घेऊया. राईट, लिहून घ्या. मित्रांनो, आपण कंटिन्यू करूया तो क्वेश्चन. बरोबर. मी तुम्हाला एक क्वेश्चन आपण या ठिकाणी प्रत्यक्ष मी तुम्हाला देतोय, तो आपण या ठिकाणी पाहूया. राईट. सर्वांनी तो क्वेश्चन लिहून घ्यायचा, कारण तो क्वेश्चन मी तुम्हाला सोडवून देणार आहे. ओके, चला लिहा क्वेश्चन. युअर स्कूल हॅज organized an elocution competition on the occasion of World Health Day. The topic is
Say no to fast food. Say no to fast food. Prepare a speech. Prepare a speech to participate there. Use given points. The points are: say no to fast food, difficult for digestion, difficult for digestion, next point, processed food, unhealthy food, processed food, unhealthy food, next, no fresh and original, not fresh and original, next, not prepared from natural ingredients, not prepared from natural ingredients, next point, root cause of many diseases, root cause of many diseases, next point, eat homemade food, next point, buy local, buy seasonal, buy local, buy seasonal and buy original, organic. These are the points where you are going to ask to prepare or draft a speech. हे सगळे मुद्दे दिलेत ज्याच्यावरती आधारित तुम्हाला स्पीच तयार करायचे. मी त्याचा अर्थ सांगतो, तुम्ही ते लिहून घ्या. Your school has organized an elocution competition on the occasion of World Health Day. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने तुमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वर्ल्ड हेल्थ डे, जागतिक आरोग्य दिन च्या निमित्तानं शाळेत तुमच्या भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, केलेली आहे. द टॉपिक इज, आता तुम्हाला भाषणाचा जो विषय आहे तो दिलाय से नो टू फास्ट फूड. जंक फूड किंवा फास्ट फूडला नो म्हणा.
प्रोसेस्ड फूड, प्रक्रिया केलेलं अन्न खाऊ नका. से नो, नो म्हणा टू द फास्ट फूड. फास्ट फूड कळतं ना तुम्हाला, रेडी फूड, फास्ट फूड, जंक फूड वगैरे वगैरे. प्रिपेअर अ स्पीच टू पार्टिसिपेट देअर. तिथं तुम्हाला सहभागी व्हायचं आहे शाळेच्या भाषण स्पर्धेत, म्हणून एक भाषण तयार करा. यूज गिवन पॉइंट्स, आणि हे पॉइंट्स दिलेत. से नो टू फास्ट फूड. कोणकोणते पॉईंट दिलेत बघा. डिफिकल्ट फॉर डिजेशन, फास्ट फूड हे पचनाला कठीण असतं. प्रोसेस्ड फूड अनहेल्दी फूड, प्रक्रिया केलेलं अन्न म्हणजे अपायकारक अन्न. नॉट फ्रेश अँड ओरिजिनल, ते काय ओरिजिनल पण असत नाही, खरं असत नाही, आणि ताजं पण असत नाही. नॉट प्रिपेअर्ड फ्रॉम नॅचरल इन्ग्रेडियंट्स, कुठल्याही नैसर्गिक घटकापासून ते बनवलं जात नाही, तर कृत्रिम घटक त्याच्यात टाकली जातात. रूट कॉज ऑफ मेनी डिसीजेस, अनेक आजाराचं ते उगमस्थान आहे, मूळ कारण आहे. काय? फास्ट फूड. नेक्स्ट, ईट होममेड फूड, फक्त घरी बनवलेलंच खा. आणि बाय लोकल, बाय सीझनल अँड बाय ऑर्गॅनिक, घरचंच खा, स्थानिकचं विकत घ्या, ऋतुमानातलं विकत घ्या, सेंद्रियचं विकत घ्या, ओरिजिनल विकत घ्या. अशा अर्थाचे एवढे पॉईंट आहेत. या दिलेल्या पॉईंटवरून आपल्याला आता स्पीच तयार करायचं आहे. अगोदर ते लिहून घ्या. मित्रांनो, हे स्पीचचे सगळे पॉईंट आजच्या तासिकेमध्ये तुम्ही लिहून घ्या. मी तुम्हाला डायरेक्ट होमवर्क देणार नाही. अगोदर मी तुम्हाला हे समजून सांगेन की स्पीच लिहायचं कसं, बरोबर. तर तुम्ही हा क्वेश्चन आजच्या तासिकेमध्ये फक्त लिहून घ्या. तो लिहून घेतला आहे असं मी समजतो. उद्याच्या तासिकेत, येणाऱ्या तासिकेमध्ये मी तुम्हाला हेच स्पीच व्यवस्थितपणे लिहून देईन, आणि मग ते तुम्ही तसेच वेगवेगळे स्पीच पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे, ते फॉलो करायचं आहे, आणि त्या पद्धतीनं परीक्षेमध्ये जो विषय येईल त्यानुसार पत्र लिहायचं आहे. तेव्हा उद्या भेटूया उद्याच्या तासिकेमध्ये स्पीच बनवण्यासाठी. गुड बाय.